नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं पण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, पुस्तकाची निवड कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. भाग 18. ठरलेल्या वेळी क्रिकेट सामने झाले. त्यावेळी पाकिस्तानचे क्रिकेटपटू इम्रान खान ब्रेबॉर्नवर उपस्थित होते. आमच्या संघाबरोबर त्यांचा फोटो घ्यायचा आहे हे भीतभीतच त्यांना विचारल्यावर त्यांनी होकार दिला. आमचा फोटोग्राफर आनंदानं इतका खुळा झाला की कॅमेराची कॅप न काढताच त्यानं फोटो काढला. नशीब संघानं त्याला मारलं नाही. फक्त सर्वांना तो फोटो न आल्याबद्दल खूप हळहळ वाटली. त्यानंतर मात्र अनेक वार सुनील गावस्कर, अजित वाडेकर यांच्याबरोबर स्वतःचे फोटो काढून आमच्या हेल्पर्सच्या संघानं त्यावेळी हुकलेला आनंद मिळवला. संध्याकाळी मॅचचा बक्षीस समारंभ विजय मर्चंट यांच्या हस्ते होणार होता, पण दुपारीच त्यांना हार्ट अटॅक आला. त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं व तो बक्षीस समारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. अर्थात श्री मर्चंट आम्हाला खूप खूप वर्ष हवे होते, त्यामुळे अगदी खिन्नतेच्या वातावरणात तो बक्षीस समारंभ, केवळ हातातील कार्य कोणत्याही परिस्थितीत अर्धवट सोडायचं नाही म्हणून केला गेला होता. त्यानंतर श्री मर्चंट पूर्णपणे बरे झाले याचं समाधान वाटलं. त्यानंतर अनेक क्रिकेट सामने झाले. जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर. आमचं स्वप्न होतं अपंगांचे क्रिकेट सामने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं. पण हळूहळू या क्रिकेटला इतकं विचित्र आणि वेगळं वळण लागलं की बस. दरवर्षी हेल्पर्सच्या 4-5 खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड होत असे. कर्णधारही बऱ्याच वेळा हेल्पर्सचा असे. अपंगांच्या क्रिकेटऐवजी आता जिंकण्यासाठी योग्य टीम निवडण्याला महत्त्व दिलं जाऊ लागलं. मैदानात खेळणाऱ्या खेळाडूत काय अपंगत्व आहे असं हा सामना बघणाऱ्यांना विचारायची वेळ आली. खोटी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर होऊ लागली. मला नोकरी आणि संस्थेचं वाढतं काम यातून क्रीडा आणि क्रिकेटकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे खेळाडूंनाच तुम्ही पुढाकार घ्या, मीटिंगना जा, चुकीच्या गोष्टींना विरोध करा असं सांगितलं. अपंग क्रिकेटचा खर्च मागायला हेल्पर्सकडे येणं व संस्थेनं आग्रह धरल्यावर 10-15 दिवस प्रॅक्टिस करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे असं या खेळाडूंना वाटत असावं. संस्थेच्या एखाद्या कार्यात स्वेच्छेने सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे हेही त्यांना कळत नव्हतं. क्रिकेट खेळाडूंपैकी फक्त एक संदीप अंकले यानं मात्र क्रिकेटपेक्षा संस्थेच्या कार्याला अधिक महत्त्व दिलं. आता मी सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहे. आता खऱ्या अपंग बालकांचा क्रिकेट संघ बनवून क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहे आणि क्रिकेट संचालकांना थोडं जागं करण्याचा प्रयत्न करणार आहे. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आग्रहानं कोल्हापूर येथे राज्य पातळीवर क्रिकेट स्पर्धा हेल्पर्सना आयोजित केल्या होत्या. चंदवानी हॉलमध्ये राहण्या जेवणाची व्यवस्था केली होती. खासबाग मैदानावरील ते सामने गाजले होते. करवीरकरांनी आम्हाला मदत करण्यात कसलीही कमतरता ठेवली नाही. नाश्ता, जेवण, बक्षिसं, ग्राउंडवरील व्यवस्था, ट्रान्सपोर्ट, कॉमेंट्री. कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब पाटणकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. सचिव मोहन भुईंबरही उपस्थित होते. या क्रिकेट सामन्यापूर्वी एकदा कोल्हापूरला शाहूपुरी जिमखान्यावर 1 दिवसाचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामने घेण्यात आले होते आणि कोल्हापूरचा संघ जिंकल्यावर गुलाल, ढोल, ताशांसहित पोरांनी मिरवणूक काढून ती आमच्या घरापर्यंत आणली होती. अपंग क्रिकेट बघायला प्रचंड गर्दी झाली होती. खरोखरच हे क्रिकेट सामने पाहण्यासारखे असतात. आज दोन्ही हात नसलेला आमचा महम्मद काकेत बॅट धरून कसा चौकार मारतो आणि इतर मुलं कुबड्यांसहित कशी अप्रतिम खेळतात हे मी सांगण्यापेक्षा एखाद्या रविवारी प्रत्यक्ष येऊन बघावं, म्हणजे मला जे शब्दात मांडणं अशक्य आहे ते प्रत्यक्ष अनुभवानं पटू शकेल. महम्मदला मी आमचा महम्मद यासाठी म्हटलं आहे की शासकीय अपंग बालगृहानं त्याला प्रवेश नाकारला होता. का तर त्याला दोन्ही हात नाहीत, तो खूप परावलंबी आहे, त्यासाठी एक वेगळा माणूस ठेवावा लागेल वगैरे. आजही अनेक शाळांमध्ये आमच्या मुलांना प्रवेश नाकारला जातो तेव्हा खूप वाईट वाटतं. हेल्पर्सनं वैद्यकीय पुनर्वसनावर जोर दिला होता. लहान लहान ग्रुप्सची वैद्यकीय तपासणी करायची. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायच्या
किंवा कृत्रिम साधनं पुरवायची आणि त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी कमी करून, अपंगत्व काहीसं सुसह्य करून त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं. हे करताना अट असायची की शस्त्रक्रियेनंतर स्पोर्ट्स किंवा ट्रिपला यायचं. यावेळी पालक सोबत घेत नव्हतो आणि अशा काळात त्यांना स्वावलंबनाचं महत्व, त्यातील आनंद कृतीतून दाखवत होतो. 1986च्या मे महिन्यात परीक्षा आटोपल्यावर कावळा नाका येथील मेरी ऑनलेस हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सातवेकर यांच्याकडून मुलांची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. शस्त्रक्रियेची गरज असलेली अनेक मुलं त्यात होती. डॉक्टर सातवेकर शस्त्रक्रिया मोफत करत होते. राहणं, फी, नर्सिंग, औषधं, रक्त यांच्या खर्चासाठी पैसा हवा होता. शिवाय जे पालक शस्त्रक्रियेनंतर दूधही मुलांना देऊ शकत नव्हते, त्यांना तेही पुरवणं जरुरीचं होतं. बऱ्याच वेळा आमच्या घरून दूध अंडी पुरवली जात. काही परगावच्या लाभार्थींना तर सकाळ संध्याकाळी जेवणाचा डबाही दिला जाई. अनेक लाभार्थी प्रतीक्षा यादीवर असल्यानं आधी आलेल्यांवर आधी शस्त्रक्रिया करायच्या असा निर्णय घेऊन ग्रुप्स केले आणि त्याप्रमाणे पालकांना तारखा कळवल्या. नंतर पैशाची व्यवस्था करण्याचं काम हाती घेतलं. उज्ज्वला नावाची एक अतिशय सुरेख, गोड मुलगी होती. पायाला पोलिओ. शस्त्रक्रियेनंतर ती चालू शकणार होती. तिचा नंबर दुसऱ्या तिसऱ्या ग्रुपमध्ये ठेवला होता. पण तिच्या वडिलांनी अतिशय नम्रपणे विनंती केली की उज्ज्वलाची आई आणि ते स्वतः आत्ताच दवाखान्यात मुलीसोबत राहू शकणार होते. नंतर त्यांना शेताची कामं होती. त्यांची अडचण लक्षात घेऊन पहिल्या ग्रुपमध्ये उज्ज्वलावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवून शस्त्रक्रिया केली गेली. त्या काळी शस्त्रक्रियेच्या वेळी मी आणि देशभतार ऑपरेशन थिएटरच्या बाहेर थांबत होतो आणि पेशंट शुद्धीवर आल्यावर घरी परत येत होतो. उज्ज्वलाची शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली. शुद्धीवर आल्यावर ती वेदनांनी तळमळत होती. तेव्हा तिचं लक्ष दुसरीकडे वेधावं यासाठी आम्ही तिला, तुला खेळायला आवडतं का, मुंबईला क्रीडा स्पर्धेसाठी माझ्यासोबत येणार का म्हणून विचारलं तर लगेच हो येईन म्हणाली. मग आम्ही कसे खेळतो, समुद्रात जातो वगैरे तिला सांगितलं. एवढ्या गोजीरवाण्या बालकांना हे काय भोगावं लागतं असा प्रश्न देवाला मनोमन विचारत मी आणि देशभतार भर उन्हात घरी आलो. दुसऱ्या दिवशी ऑफिस सुटल्यावर परत एकदा शस्त्रक्रिया झालेल्या सर्व बच्चे कंपनीला भेटलो. त्यांना बाहेर जायची परवानगी देतील तेव्हा दवाखान्याच्या बागेतच नेहमीसारखं एकत्र जेवायचं, गाणी म्हणायची ठरवलं. त्यानंतर समाधानानं चांदण्यात गार वाऱ्यात फिरत मला घरी सोडून देशभतार क्वार्टरवर गेले. मी जेवून शांत झोपले. पहाटे फोन खणखणला. उज्ज्वलाचे वडील म्हणत होते, उज्ज्वलाला फिट आली आहे, ती कसंच करते. त्यांचा स्वर खूपच घाबरलेला होता. आम्ही प्रत्येक पालकांना माझा फोन नंबर देऊन ठेवत होतो. कोणत्याही वेळी त्यांना वाटलं तर ते मला फोन करू शकत होते. माझ्या आजारपणात डॉक्टरला तातडीनं बोलवावं लागतं यासाठी अजीजनं जादा पैसे भरून माझ्या नावावर फोन घेतला होता. मी त्वरित ऑफिसमध्ये नाईट ड्युटीच्या शिपायाला फोन करून क्वार्टरवर देशभतारांना निरोप दिला. त्वरित माझ्या घरी या, दवाखान्यात उज्ज्वलाकडे जायचं आहे. तयार होऊन अर्ध्या तासाच्या आत मी आणि देशभतार दवाखान्यात पोहोचलो. आमच्यासमोर उज्ज्वलानं 2 झटके दिले आणि मान आडवी टाकली. डॉक्टर आले. म्हणाले, सॉरी, उज्ज्वला गेली. काल संध्याकाळी हसऱ्या चेहऱ्यानं मुंबईला जाण्याचं स्वप्न पाहणारी, स्वतःच्या पायावर उभी राहून होत असलेल्या वेदना चालू लागण्याच्या कल्पनेनं विसरणारी उज्ज्वला माझ्यासमोर पलंगावर निश्चित पडली होती. तिला हात लावून बघण्याचा धीर मला झाला नाही. कानात संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांचे शब्द घुमत होते. नसीमा, बाकी सर्व आपण करू, पण शस्त्रक्रियेत धोका आहे. एखादा मुलगा मुलगी दुर्दैवानं गेलीच तर अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागेल. माझं म्हणणं होतं, असा एखादा मृत्यू होईलही, पण एका मृत्यूच्या भीतीनं शेकडो अपंग बालकांना जमिनीवर घसपटत आयुष्य जगण्याची शिक्षा का म्हणून? शेवटी माझ्या हट्टामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय समितीनं घेतला होता. पण आता समिती या शस्त्रक्रिया थांबवणार का? मग माझ्यासारखंच शेकडो हजारोंना व्हीलचेअरला जखडलेलं आयुष्य जगावं लागेल. मला उत्तम परदेशी बनावटीची व्हीलचेअर मिळालेली आहे, पण त्या बालकांना तीही मिळवता येणार नाही या आणि अशा अनंत विचारांनी दवाखान्यात त्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये सर्वांच्या देखत मी ओक्साबोक्शी कधी रडू लागले माझं मलाच कळलं नाही. माझ्या दोन्ही खांद्यांवर सांत्वनाच्या 2 हातांच्या स्पर्शानं मी सावरले.
आणि कानावर उज्ज्वलाच्या वडिलांचे शब्द पडले, दीदी, माझी एक उज्ज्वला गेली, याचं तुम्हीही इतकं दुःख करू नका. हेल्पर्सची सर्व मुलं यापुढे मला उज्ज्वलाच्या ठिकाणी आहेत. माझे या संस्थेशी संबंध संपणार नाहीत. मी अशा शिबिरांना आणि इतर वेळीही येईन. उज्ज्वलाची आई, ती माऊली मूकपणे रडत होती. मनाला आवरलं. ॲम्ब्युलन्स घेतली. मी आणि देशभतार सोबत गेलो आणि उज्ज्वलाचं कलेवर तिच्या गावी पोहोचवून आलो. परतीच्या प्रवासात पुढच्या शस्त्रक्रियांसंबंधी काय, हा प्रश्न सतावत होता. समितीनं मान्यता दिली नाही तर आपण पालक तयार असतील आणि देशभतार साथ देतील तर सर्व शस्त्रक्रिया करायच्याच, हा ठाम निश्चय मनाशी केल्यावर मनाला थोडी स्वस्थता लाभली. डोळ्यातील अश्रू वाळण्यापूर्वीच दिल्लीच्या हँडिकॅप वेलफेअर फेडरेशनचे पदाधिकारी श्री परदेशी आपल्या कुटुंबासह कोल्हापूरला आले. त्यांना एक हात नसून ते अप्रतिम पेंटिंग्स करत होते. मला चित्रकलेतील ज्ञान नाही, पण त्यांच्या चित्रातील सौंदर्य व जिवंतपणा आवडला होता. त्यांचं मनही तेवढं जिवंत होतं याचा प्रत्यय त्यांच्या कोल्हापूर भेटीत आला. त्यांना घरी जेवायला बोलवलं. माझ्या क्वार्टरवर आम्ही बोलत बसलो होतो तेव्हा त्यांनी एक प्रश्न केला, दीदी, इतक्या खिन्न का आहात? म्हटलं, वेळ असेल तर आमच्यासोबत येता का? त्यांनी त्वरित होकार दिला. मग मी आणि देशभतार त्यांना घेऊन मेरी वॉर्डलेसमध्ये गेलो. शस्त्रक्रिया झालेल्या इतर सर्व मुलामुलींना भेटलो आणि उज्ज्वलाच्या निधनाची गोष्ट त्यांना सांगितली. पुढील विचारही सांगितले. एक संस्था स्वखर्चानं जबाबदारी घेऊन अशी शस्त्रक्रिया करवते यानं ते खूप प्रभावित झाले. आमच्या कार्याला अनेक शुभेच्छा देऊन ते दिल्लीला परतले. मे 86ला ते येऊन गेले आणि जुलै 86ला मला डिवोटेड सोशल वर्करचा पुरस्कार हँडिकॅप वेलफेअर फेडरेशन तर्फे दिल्लीचे नायब राज्यपाल HL कपूर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 86ला देण्यात येणार असल्याचं पत्र आलं. येण्या जाण्याचा खर्च, पुरस्काराचं मानपत्र व रोख 1000 रुपये असं पुरस्काराचं स्वरूप होतं. उज्ज्वलाच्या निधनानंतर 10-15 दिवसांनी मला तिच्या वडिलांचा फोन आला की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उज्ज्वलाचा मृत्यू झालेला आहे. ते केस करणार आहेत. मी वाईट वाटून घेऊ नये. ते एका राजकीय पक्षाच्या ऑफिसमधून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या कानांवर माझा विश्वास बसेना. दुसरंच कोणीतरी बोलत असावं असं वाटलं. मी त्यांना भेटायला बोलावलं. डॉक्टर सातवेकरांना हा प्रकार सांगितला. आता यापुढे परत ते मोफत शस्त्रक्रिया करतील की नाही ही शंकाही मी बोलून दाखवली. आमच्या असंख्य बालकांना चालतं करणाऱ्या त्या देव माणसानं सांगितलं, घाबरू नका, आपण आपलं कार्य करत राहायचं, शस्त्रक्रिया थांबवायच्या नाही. उज्ज्वलाचे वडील आले तर त्यांना माझ्याकडे आणा. मी त्यांना सर्व रेकॉर्ड दाखवतो. केस केली तरी मला काही होणार नाही. मी त्वरित उज्ज्वलाच्या वडिलांना पत्र पाठवलं. त्या पत्राचं उत्तर आलं नाही. ते आले नाहीत आणि त्यांनी केसही केली नाही. मागच्या वर्षी 1998 मध्ये त्यांच्या गावी मला भाषण देण्यासाठी एका संस्थेनं बोलावलं होतं. सहकारी बँकेनं संस्थेला देणगीही दिली होती. त्यावेळी भाषणात मी उज्ज्वलाची आठवण काढली. कार्यक्रम संपल्यावर उज्ज्वलाचे वडील जवळ येऊन भेटले व म्हणाले, दीदी, केवळ तुमच्यासाठी मी केस केली नाही, नाहीतर त्या डॉक्टरांना धडा शिकवायची इच्छा होती. मी विषय वाढवला नाही. या प्रकरणानंतर हेल्पर्सच्या समितीत निर्णय घेतला गेला की आपण पालकांकडून स्वजबाबदारीवर शस्त्रक्रिया करवून घेत असल्याबद्दल लिहून घ्यायचं. सुदैवानं उज्ज्वलानंतर शस्त्रक्रिया केलेल्यांपैकी कोणीही आतापर्यंत दगावलं नाही. उलट पक्षी आज अखेर संस्थेनं 274 बालकांवर 12,66,000 रुपये खर्च करून शस्त्रक्रिया करवून घेतल्या असून त्यांचं आयुष्य सुसह्य होण्यास हातभार लावलेला आहे. उज्ज्वलाचा मृत्यू, मनाची उलथापालथ करणारे अनेक प्रसंग, मी संस्थेच्या कामासाठी खूपच वेळ घराबाहेर राहते म्हणून घरच्यांची नाराजी, कधी कधी तर ऑफिस सुटल्यावर चहा पिण्यातही वेळ न घालवता काम संपवून ताबडतोब घरी यावं अशी अपेक्षा. थकली आहेस, आधी चहा पी, सरबत पी, या शब्दांची खरी मला अपेक्षा असताना आरोपीला विचारावं, तसं कुठे होतीस, इतका वेळ का, असे प्रश्न आल्यावर असत. संस्थेचं काम करत होते असं मोघम वाक्य बोलून मी तोंडाला कुलूप घालत असे. एरवी घराबाहेर ऑफिसमधल्या किंवा संस्थेतल्याही लहान मोठ्या घटना खुलासेवार घरी सांगण्याची मला सवय होती. पण अशा वाकड्या प्रश्नांमुळे कपडे बदलून, पाणी पिऊन, तोंडावर पांघरून घेऊन मी झोपू लागले. त्यावेळी मी खूप थकलेली असे
आणि रात्रीचं जेवण पालतं झोपूनच करत असे. लिखाणही तसंच करी. आजीच बऱ्याच वेळा सर्वांचं जेवण माझ्या खोलीत घेऊन येत असे व सर्वजण एकत्र जेवत असू. त्यावेळी कधी कधी पूर्ण रात्र झोप लागत नसे. लिखाण, वाचन, विणकाम यात रात्र घालवत असे. एकदा रिहाणा आणि भाईसाब कोल्हापूरला आले. माझं संस्थेचं काम कसं चाललंय हे विचारलं. मी आईची माझ्याबद्दलची नाराजी त्यांना सांगितली. त्यांनी आईला कसं समजावलं कळलं नाही, पण आईनं माझ्या बाबतीत सर्व नियम बंधनं शिथिल केली आणि बऱ्याच वेळा उल्लेखही केला की आपल्या कडकपणामुळे हिला बराच त्रास झाला असेल. आज वेळ अवेळ न बघता मी कार्य करत असताना आईच माझी सर्व तयारी करून देते. मला माझ्या वैयक्तिक गोष्टींकडे, कपडे, खाणं पिणं, प्रवासाला जाताना पॅकिंग वगैरे लक्ष द्यावं लागत नाही. न बोलता आई सर्व तयार ठेवते. आई गावाला गेली असली तर तेवढ्याच प्रेमानं वहिनी इर्षाद हे सर्व करते. मला आता खंत असते ती एवढीच की आई, इर्षाद वा कोणी घरी आजारी पडलं तर मी त्यांची सेवा करू शकत नाही. थोडी बहुत करू शकते, ती सेवा घ्यायला त्यांना संकोच वाटतो. उलट त्यांना बरं नसतानाही माझी कामं मात्र करावीच लागतात. अशा वेळी मात्र स्वतःच्या अपंगत्वाची खंत मनात खूपच दाटून येते. कधी कधी संस्थेचं हाती घेतलेलं कार्य असं असतं की ते सोडून घरी राहणं आवश्यक असलं तरी राहता येत नाही. त्यावेळी मन घरी आणि शरीर कामात असतं. दिल्लीला जाऊन पुरस्कार स्वीकारण्याची तारीख जवळ आली. मला त्यावेळी खूपच बरं वाटत नव्हतं, पण देशभक्तांच्या प्रोत्साहनानं विश्रांतीला सोबत घेऊन आम्ही तिघे दिल्लीला गेलो. दिल्लीत पोहोचेपर्यंत पोटात पाणीही ठरेनासं झालं होतं. सतत उलटी व ताप, इन्फेक्शननं डोकं वर काढलं होतं. कॅथेटर सतत निघे, परत बसवताना त्रास होई. दिल्लीत आम्ही प्रमिला कपूरच्या घरी उतरलो. प्रमिला कपूर दोन्ही पायांना पोलिओ, बाहेर कॅलिपर लावून मोटराईज ट्रायसिकल व घरी व्हीलचेअर वापरायची. रेल्वे बोर्डात नोकरी. अतिशय स्पष्ट वक्तेपणा व जशास तसं ठोशास ठोसा लावणारी. महिंदर कपूर नावाचा मुलगा लग्नासाठी मागे लागल्यावर अनेक शंका कुशंका मनात असल्यानं तिनं माझा सल्ला मागितला. म्हटलं मुंबईतील क्रीडा स्पर्धेला संघासोबत ये, मदतनीस म्हणून त्याला सोबत घे. त्या प्रवासात आणि एकत्र राहताना त्याचे गुणदोष पारख आणि मग तुझा तू निर्णय घे. तो सल्ला तिनं मांडला. महिंदरला मीही सुरुवातीपासून ओळखत होते. ओळखणं व ओळख पटणं यात खूप फरक असतो. एकदा रात्री चांदण्यात दिल्ली दाखवतो म्हणाल्यावर त्याच्या सुधीर नावाच्या एका मित्रासोबत आम्ही 4-5 जण चांदण्यात फिरायला बाहेर पडलो. सुधीर आणि महिंदर दोघे गाणी, गझल, शेर खूप चांगले ऐकवत. मला हे सर्व ऐकायला खूप आवडे. त्या चांदण्यात मस्त फिरत गेल्यावर या महिंदरनं एका हॉटेलच्या मोठ्या टेरेसवरून दिल्ली फार सुरेख दिसते म्हणून आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं. माझ्या परदेशी साड्यांमुळे मी खूप श्रीमंत आहे असं कदाचित त्याला त्यावेळी वाटलं असेल. टेरेसवरून खरोखर दिल्लीचं दर्शन अतिशय सुरेख होत होतं. ते हॉटेल आतूनही एखाद्या राजाच्या महालाप्रमाणे होतं. तिथे कॉफी पिऊ म्हटल्यावर मी हो म्हटलं. बिल आल्यावर 500 रुपयांची ती कॉफी आयुष्यभर लक्षात ठेवून परत असल्या हॉटेलमध्ये जायचं नाही हे ठरवून टाकलं. अशा या महिंदरच्या घरी पुरस्काराच्या वेळी पाहुणचार घेतला. मी खूप म्हणजे खूपच आजारी पडले. पुरस्कार स्वीकारण्यापुरती बसायची ताकद नव्हती. प्रमिला आणि उपेंद्र या दोघी मैत्रिणी मनापासून सेवा करत होत्या. डोकं हात चेपत होत्या. डॉक्टर सतत येऊन इंजेक्शन देत होते. कसाबसा पुरस्कार स्वीकारला. माझ्याविषयी श्री परदेसी, गौतम कौर आणि संदीप सूद बरंच बोलले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या तोंडी होतं, यावर्षी पुरस्कार एका अपंगांचं कार्य करणाऱ्या अपंग व्यक्तीलाच देत असल्याचं समाधान आहे. परंतु त्याविषयी काही बोलण्याची, विचार करण्याची ताकदच माझ्यात नव्हती. प्रमिला तर खूपच घाबरली आणि 3-4 वेळा रिहाणा भाईसाबना फोन लावला. त्यांनी तिला विमानानं मुंबईला पाठवा, आम्ही विमानतळावर येतो म्हणून सांगितलं. देशभतार आणि विश्रांती म्हणे रेल्वेनं येतील. परतीचं रिझर्वेशन एअर कंडिशन डब्याचं होतं. देशभतारांना विचारलं, तुम्हाला अशा स्थितीत मला नेताना भीती वाटत नाही ना? त्यांनी नाही म्हणताच आम्ही निघण्याची तयारी केली. प्रमिला खूप घाबरत होती. तिला म्हटलं, मी मुंबईला पोहोचेपर्यंत फक्त झोपत राहीन असं औषध डॉक्टरना द्यायला सांग. त्याप्रमाणे मी पूर्ण प्रवास रेल्वेनं झोपत केला. मुंबईत रेहाणा थांब इथेच ट्रीटमेंट घे म्हणत होती.
पण मला मेरी मॉडलेस मध्येच आवडत होतं. कशीबशी कोल्हापूरला पोहोचले आणि दवाखान्यात ऍडमिट झाले. पुरस्काराचा आनंद न होता आपली जबाबदारी वाढली याचीच आता जाणीव झाली. कार्याची नुकतीच सुरुवात असताना, विशेष योग्यता नसताना हा पुरस्कार मला मिळाला होता असं वाटत होतं. मी निश्चय केला की या पुरस्काराला योग्य होण्यासाठी कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यातील एकही अपंग कृत्रिम साधनांवाचून राहणार नाही इतकं कार्य करायचंच. अपंगांना आवश्यक ती कृत्रिम साधनं न मिळणं हे किती भयानक असतं याचा अनुभव व्हीलचेअर वाचून राहिलेल्या एका वर्षात मी पुरेपूर घेतला होता. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.